विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 29 वरील तिसरा प्रॉब्लेम सोडवत आहोत. मग प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रॉब्लेमचं वाचन करूया. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. या वाक्याचा अर्थ असा आहे की रुचा आणि जुली या दोघी पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या व्यवसाय संस्थेमध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस ह्या त्या कॅपिटल रेशोमध्ये वाटून घेतात. म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल रेशो सांगितलेला आहे आणि याच रेशोमध्ये त्यांना जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होईल तो आपल्याला याच रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे. आधी आपण मग तो कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करूया. पहा, रुचा यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये, जुली यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. पहा, रुचा यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये आणि जुली यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. त्या कॅपिटलमधील सुरुवातीचे अंक घेऊया आपण 8 आणि 4. म्हणजे त्यांचा रेशो आहे खरं तर 8:4. पण 8 आणि 4 ह्या दोनही संख्या समसंख्या आहेत, म्हणून त्यांना 4ने पूर्ण भाग जात आहे. उत्तर आलेलं आहे 2:1. म्हणजे त्यांचा रेशो आला 2:1 आणि याच रेशोमध्ये त्यांना जो प्रॉफिट किंवा लॉस होईल तो आपल्याला वाटून द्यायचा आहे. मग हे गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. या वाक्याचा अर्थ असा आहे की पुढे जे आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत त्यांच्या आधारे तुम्ही प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? तर फायनल अकाउंट्स तयार करा, अशी त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग फायनल अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटची मदत होते. मग फायनल अकाउंट आपण आखून घ्यायचं आहे पोस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 या दिवसाचं. आणि ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे 31 मार्च 2019. जर त्यांचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर त्यांचा अकाउंटिंग इयर सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेला आहे 31 मार्च 2019 रोजी. आपली पहिली पायरी पूर्ण झालेली आहे. आपण अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे. मग ती पायरी पूर्ण करण्याच्या आधी मला इथे तुम्हाला थोडा बदल सांगायचा आहे. तो म्हणजे असा की पर्टिक्युलर्सऐवजी आपण इथे डेबिट बॅलन्सेस हा बदल करून घ्यायचा आहे. इथे अमाऊंट रुपीज असा बदल करून घ्यायचा आहे. इथे क्रेडिट बॅलन्सेस आणि अमाऊंट रुपीज असा बदल तुम्ही सुद्धा करून घ्यायचा आहे. पहा, आपण पहिली पायरी पूर्ण केली, अकाउंटिंग इयर ओळखलं. आता दुसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे की आपल्याला या प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर आपल्याला सेल्स रिटर्न्स हे डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात, तर परचेस रिटर्न्स हे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देतात. आपल्याला असं लक्षात येत आहे की सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत आणि परचेस रिटर्न्सही दिलेले आहेत. परचेस रिटर्न्स हे एकूण परचेसेसमधून आपल्याला लेस करायचे असतात, तर सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून लेस करायचे असतात. फक्त कन्फर्म केले की आपल्याला सेल्स रिटर्न्स, परचेस रिटर्न्स दिले आहेत किंवा नाही. ही झाली दुसरी पायरी पूर्ण. आता तिसरी पायरी म्हणजे आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करायचं आहे आणि ती ॲडजस्टमेंट कशावरती दिलेली आहे त्याच्यासमोर आपल्याला स्टार करायचं आहे. पहा, मी पहिली ॲडजस्टमेंट वाचत आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 कॉस्ट प्राईस अँड ₹90,000 इन ब्रॅकेट मार्केट प्राईस. याचा अर्थ असा आहे की मालाचा शिल्लक साठा हा कॉस्ट प्राईस म्हणजे त्या मालाची मूळ किंमत 88,000 रुपये आहे, तर
मार्केट प्राईस 90,000 रुपये आहे आणि आपल्याला जेव्हा क्लोजिंग स्टॉकचे अमाऊंट 2 देतात तेव्हा त्यापैकी एकच घ्यायची असते. मग आपण जेव्हा प्रत्यक्षात पोस्टिंग करू त्याचं विश्लेषण मी सांगणारच आहे. आणि क्लोजिंग स्टॉक ह्या ॲडजस्टमेंटचा स्टार ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही येत नाही. ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची असते. आता दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. याचा अर्थ असा आहे की रुचा आणि जुली यांनी आपल्याच व्यवसायातून 3,000 रुपये आणि 2,000 रुपये अनुक्रमे उचल म्हणून घेतलेले आहेत. विड्रॉन म्हणजे काढून घेणे किंवा उचल म्हणून घेणे आणि फॉर देअर पर्सनल यूज. 3,000 रुपये आणि 2,000 रुपये त्यांनी आपल्याच व्यवसायातून विड्रॉन केले, काढून घेतले आणि ते रुपये त्या वैयक्तिक कारणासाठी वापरणार आहेत. वैयक्तिक यूजसाठी, पर्सनल यूज म्हणजे वैयक्तिक कारणासाठी त्या वापरणार आहेत. म्हणजे हे त्यांचे ड्रॉइंग्ज आहेत. जेव्हा ड्रॉइंग्ज ॲडजस्टमेंट्समध्ये देतात तेव्हा त्याचे 2 इफेक्ट आपल्याला लिहावे लागतात. याचा स्टार कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये येणार नाही. ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची आहे. चला तर आता तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. म्हणजेच मोटर व्हॅनची किंमत ही 5% कमी झालेली आहे, तर प्लांट अँड मशिनरीची किंमत ही 7% कमी झालेली आहे. मग आधी आपण स्टार करून घेऊया मोटर व्हॅनच्या समोर आणि प्लांट अँड मशिनरीच्या समोर. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेसमध्ये मोटर व्हॅन दिलेले आहेत, त्याच्यासमोर स्टार करूया आणि प्लांट अँड मशिनरीच्या समोर. त्यानंतर आपण पुढील ॲडजस्टमेंट वाचत आहोत. आता चौथी. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स ॲट 5% इज टू बी क्रिएटेड. म्हणजे डेटर्स आपले कस्टमर्स आहेत, म्हणजेच ग्राहक आहेत की त्यांच्याकडून 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे हे संशयित बुडीत कर्ज आहेत. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे हे RDD आहेत. आपण डेटर्सच्या समोर स्टार करूया. डेटर्स आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेस ₹800. वेजेसच्या समोर स्टार करूया. पहा इथे आपल्याला वेजेस अँड सॅलरीज एकत्रित तो खर्च दिलेला आहे. इथे स्टार करूया आपण वेजेसच्या समोर. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट आहे. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण 6,000 रुपयांचा माल परचेस केला, खरेदी केला, ऑन क्रेडिट उधारीवर खरेदी केलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये सापडत नाही. पण आपण फायनल अकाउंट तयार करत असताना खरेदी केलेल्या मालाची नोंद फायनल अकाउंटमध्ये करणार आहोत. मग हा जो स्टार आहे, आपण माल परचेस केला म्हणजे आपली एकूण खरेदी वाढली, म्हणून परचेसेसच्या समोर आपल्याला स्टार करावा लागेल. आणि दुसरा स्टार आपण माल परचेस केलेला आहे आणि अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत ते, आणि आपण माल परचेस केलेला आहे म्हणजे दुसरा स्टार आपल्याला क्रेडिटर्सच्या समोर करावा लागेल. पहा प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतात. त्या नियमानुसार अनरेकॉर्डेड परचेसेसचा पहिला स्टार आपण परचेसेसमध्ये ते ॲड करणार आहोत आणि दुसरा स्टार आपण क्रेडिटर्सच्या समोर करणार आहोत. कारण क्रेडिटर्स म्हणजेच आपण मालाची खरेदी केलेली आहे, म्हणून आपण क्रेडिटर्समध्ये ते ॲड करणार आहोत. ही झाली 6वी ॲडजस्टमेंट. आता 7वीसुद्धा ॲडजस्टमेंट आहे, पण इथे प्रिंट झालेली नाही. ती ॲडजस्टमेंट मी लिहित आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे ॲडजस्टमेंट. 7वी ॲडजस्टमेंट मी लिहित आहे. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड ऑन क्रेडिट but no entry was
फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ह्या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड. आपण 6,000 रुपयांचा माल विकलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये झालेली नाही किंवा सापडत नाही. ही ॲडजस्टमेंट तुम्हीसुद्धा पुस्तकामध्ये लिहून घ्यायची आहे. आणि ह्याही ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आपण माल विकलेला आहे म्हणून आपली विक्री वाढलेली आहे, एकूण विक्रीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणून पहिला स्टार आपण सेल्सच्या समोर करणार आहोत आणि दुसरा स्टार आपण डेटर्सच्या समोर करणार आहोत. कारण आपण माल विकलेला आहे ग्राहकांना, डेटर्स हे आपले ग्राहकच आहेत, म्हणून दुसरा स्टार या ॲडजस्टमेंटचा आपण डेटर्सच्या समोर करणार आहोत. म्हणजे पहिला स्टार आपण करणार आहोत सेल्सच्या समोर, कारण एकूण विक्री वाढली म्हणून सेल्सच्या समोर मी स्टार केला. आपण तो माल डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स यांना तो विकलेला आहे, म्हणून दुसरा स्टार आपण डेटर्सच्या समोर करणार आहोत. म्हणजे डेटर्सवरती 2 ॲडजस्टमेंट आहेत. चला, पूर्ण प्रॉब्लेमचं वाचन झालेलं आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. आपण डेबिट बॅलन्सेसपासून सुरुवात करूया. पहा, परचेसेस 48,000 रुपये आणि परचेसेसच्या समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आणि परचेस रिटर्नही दिलेले आहेत. आपल्याला परचेस रिटर्न हे लेस करायचे आहेत आणि त्यावरील जो स्टार आहे म्हणजे आपण मालाची जी खरेदी केलेली आहे ती खरेदी त्यामध्ये ॲड करावी लागेल. पहा, आधी आपण परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घेऊया 48,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉकसाठी एक ओळ जागा सोडणार आहे. 2 परचेसेस म्हणजे आपण त्या वर्षी एकूण जी खरेदी केलेली आहे ती दिसत आहे आपल्याला 48,000 रुपये. ते इनर कॉलमला घेऊया आणि त्यावरील जो स्टार आहे तो म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंट जी सांगितलेली आहे ती आधी सोडूया आणि त्यानंतर त्यातून परचेस रिटर्न लेस करू. चला, आता आपण त्यावरती ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे 6वी, ती वाचूया. Goods of ₹6,000 were purchased on credit but no entry was found in the books of accounts. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की आपण 6,000 रुपयांचा माल परचेस केलेला आहे, खरेदी केलेला आहे, ऑन क्रेडिट उधारीवर खरेदी केलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये आढळत नाही. याचा अर्थ आपण तो माल खरेदी केलेला आहे पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये अनवधानाने नोंद केली नाही. पण फायनल अकाउंट तयार करत असताना आपण जो माल 6,000 रुपयांचा परचेस केलेला आहे त्याची नोंद करणार आहोत. म्हणजे एकूण परचेसेसमध्ये ते ॲड करावे लागतील. हा झाला फर्स्ट इफेक्ट 6,000 रुपयांचा. पहा, ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 6,000 रुपये ॲड करून ते इनर कॉलमलाच लिहायचे आहेत आपल्याला, कारण त्यातून परचेस रिटर्न लेस करायचे आहेत म्हणून. उत्तर आलेलं आहे 54,000 रुपये. म्हणजे त्या वर्षी एकूण खरेदी आपण 54,000 रुपयांची केलेली आहे. हा झाला 6,000 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट, कारण आपण आधी ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झाल्यानंतर पुढील पोस्टिंग करणार आहोत. चला, हा झाला 6,000 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट आपण विचारपूर्वक तो इफेक्ट लिहिणार आहोत. तर आपण माल परचेस केलेला आहे याचा अर्थ आपण आहोत क्रेडिटर्स, म्हणजे हे 6,000 रुपये आपल्याला क्रेडिटर्समध्ये ॲड करावे लागतील. आणि क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडायची आहे आणि क्रेडिटर्स मध्ये ते आपल्याला ॲड करायचे आहेत. आणि जेव्हा क्रेडिटर्स येतील तेव्हा ती आपण अमाऊंट लिहूया आणि तिथे म्हणूया अनरेकॉर्डेड परचेसेस 6,000 रुपये इनर कॉलमला. आणि जेव्हा क्रेडिटर्स येतील तेव्हा आपण ती अमाऊंट लिहून त्यामध्ये 6,000 रुपये ॲड करणार आहोत. 6,000 रुपयांचे म्हणजेच आपल्या
6व्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत, म्हणून मी 6व्या ॲडजस्टमेंटला खूण केलेली आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्सकडे जाऊया. परचेसेस 48,000 रुपयांमध्ये आपण एकूण उधारीवर खरेदी केलेले परचेसेस ॲड केले 6,000 रुपये. आता त्यातून परचेस रिटर्न लेस करूया 6,000 रुपये, कारण आपण वाचन करत असतानाच आपल्याला लक्षात आलेलं आहे की परचेस रिटर्न दिलेले आहेत 6,000 रुपये. मग ते लेस करूया. लेस परचेस रिटर्न इनर कॉलमला 6,000 रुपये, लेस करून आउटर कॉलमला 48,000 रुपये. आणि परचेस रिटर्न ही आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही, फक्त इन्फॉर्मेशन आहे ती, आणि त्याचे काही सेकंड इफेक्ट वगैरे येत नाही. परचेस रिटर्नचं पोस्टिंग झालेलं आहे अशी मी इथं खूण करून ठेवते. ट्रेड एक्सपेन्सेस ₹3,000 म्हणजे व्यापारी खर्च आहे 3,000 रुपये. आणि ट्रेड एक्सपेन्सेस एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात, अन्यथा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याचा नियम असा आहे की आपल्याला जर ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेससोबत जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असा कोणताही खर्च जर दिला असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचे पोस्टिंग करावे. अन्यथा जर ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस हा खर्च एकटाच खर्च आला, म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असा कोणताही खर्च ट्रेड एक्सपेन्सेससोबत आला नाही, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस हा एकटाच खर्च आला, तर तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग करावी. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेससोबत जनरल एक्सपेन्सेसही दिसत आहेत. याचा अर्थ आपण ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत. आउटर कॉलमला 3,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रेड एक्सपेन्सेस, डायरेक्ट आउटर कॉलमला 3,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ट्रेड एक्सपेन्सेस नंतर आपल्याला दिसत आहेत सॅलरीज 4,500 रुपये. सॅलरीज म्हणजे पगार 4,500 रुपये, आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आपण ट्रेडिंग अकाउंटसाठी एक 7-8 ओळी जागा सोडणार आहोत. त्याच्या पुढे टू सॅलरीज, डायरेक्ट आउटर कॉलमला 4,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सॅलरीज नंतर वेजेस अँड सॅलरीज 2,800 रुपये. वेजेस अँड सॅलरीज हा खर्च एकत्रित दिलेला आहे, आणि वेजेसने सुरुवात झाल्यानंतर त्याचे पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावे. 2,800 रुपये आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर मग आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरीज, इनर कॉलमला 2,800 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण पाहूया बरं त्यावर कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे 5वी, आउटस्टँडिंग वेजेस ₹800. आउटस्टँडिंगचा अर्थ होतो देणे बाकी किंवा येणे बाकी. आता वेजेस आपण खर्च करतो, म्हणजे हा देणे बाकी खर्च आहे 800 रुपये. आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करायची. आउटस्टँडिंग, आणि जे आउटस्टँडिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात. 800 रुपये आउटस्टँडिंग आहे, देणे बाकी खर्च. ॲड करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 3,600 रुपये. याचा अर्थ असा आहे की आपण त्यावर्षी खरं तर मजुरी देणं आहे 3,600 रुपये, पण प्रत्यक्षामध्ये आपण 2,800 रुपयेच पेड केलेले आहेत, आणि अजून 800 रुपये देणं बाकी आहे असा अर्थ आहे. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. त्या नियमानुसार 800 रुपयांचा सुद्धा सेकंड इफेक्ट येणार आहे, तो घेऊया.
बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस, मी 1-2 ओळी जागा सोडलेल्या आहेत. आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज, डायरेक्ट आउटर कॉलमला 800 रुपये. म्हणजे 5व्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आपण 5व्या ॲडजस्टमेंटला खूण करूया झाली म्हणून. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. पुढे दिसत आहेत आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट, कंसामध्ये म्हणलेलं आहे 2 इयर्स ₹4000. याचा अर्थ असा आहे की जाहिरातीचा खर्च आपण त्यावर्षी 4000 रुपये पेड केलेला आहे. जाहिरातीवर खर्च केलेला आहे एकूण 4000 रुपये. पण कंसामध्ये त्यांनी माहिती अशी सांगितलेली आहे की हे जे 4000 रुपये आहेत ते 2 वर्षांचे आहेत आणि फायनल अकाउंट हे एकाच वर्षाचे तयार केले जाते. म्हणजे जाहिरातीचा खर्च हा आपण 2 वर्षांचा पेड केलेला आहे. चालू वर्षाचाही पेड केलेला आहे आणि पुढील वर्षाचा सुद्धा पेड केलेला आहे असा अर्थ आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घ्यावे लागतील, कारण हिडन ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये अशी कंसामध्ये जादाची माहिती देतात तेव्हा ती हिडन ॲडजस्टमेंट असते आणि हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आधी आपण पोस्टिंग करूया. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च एकूण 4000 रुपये जो दिसत आहे तो घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला, कारण त्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे. टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला 4000 रुपये. आपण ती ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. पहा, आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की त्या वर्षी जो जाहिरातीचा खर्च आहे तो आपण पेड केलेला आहे एकूण 4000 रुपये, पण तो खर्च 2 वर्षांचा आहे आणि फायनल अकाउंट हे एकाच वर्षाचं तयार केलं जातं. म्हणजे जर ते 2 वर्षांसाठी 4000 रुपये जाहिरातीचा खर्च करत असतील तर एका वर्षासाठी ते किती खर्च करतात, तर एका वर्षासाठी ते किती खर्च करतात असं आपल्याला गणित मांडावं लागेल. म्हणजे तिरकस गुणाकार करूया. असा मी भागाकार गुणाकार केला. उत्तर आलेलं आहे 2000 रुपये. म्हणजे एका वर्षाला ते जाहिरातीवर 2000 रुपये खर्च करतात आणि जादाचे 2000 रुपये हे पुढील वर्षाचे आहेत. मग आपण पहा, हे जे 2000 रुपये आहेत पुढील वर्षाचे ते लेस करूया. लेस प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस यासाठी की जाहिरातीचा खर्च हा पुढील वर्षाचा खर्च आपण याच वर्षी केलेला आहे म्हणून तो प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आधीच प्री म्हणजे आधीच पेड केलेला तो खर्च आहे आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे पर्टिक्युलर आयटममधून लेसच करायचे असतात. लेस करून आउटर कॉलमला 2000 रुपये. याचा अर्थ असा आहे की जाहिरातीचा खर्च आपण त्यावर्षी 4000 रुपये पेड केलेला आहे, पण चालू वर्षाचा खर्च खरं तर 2000 रुपये आहे आणि 2000 रुपये हे पुढील वर्षाचा खर्च आपण यावर्षी पेड केलेला आहे. आता प्रत्येक हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. म्हणजे 2000 रुपयांचा आपल्याला सेकंड इफेक्ट लिहावा लागेल. तो येईल ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, डायरेक्ट आउटर कॉलमला 2000 रुपये. त्यानंतर आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ॲडव्हर्टाइजमेंट ह्या हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा आपले 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. पुढे जाऊया आपण. सेल्स रिटर्न्स 8000 रुपये आणि सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून लेस करावे. सेल्स रिटर्न्स फक्त आपण पोस्टिंग करून ठेवूया 8000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेस सेल्स रिटर्न. एकूण सेल्ससाठी जागा सोडायची आहे, त्यात ॲड ऑन रेकॉर्डेड सेल्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर इथे आपण बरोबर 4थ्या ओळीवर लेस सेल्स रिटर्न्स पोस्टिंग करून ठेवूया.
इनर कॉलमला 8,000 रुपये आणि जेव्हा सेल्स येतील त्यातून ते लेस करू. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. सेल्स रिटर्न्स नंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी 23,000 रुपये. फ्री होल्ड प्रॉपर्टी याचा अर्थ असा होतो की पूर्ण मालकीची मालमत्ता असा अर्थ होतो आणि ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी डायरेक्ट आउटर कॉलमला 23,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. फ्री होल्ड प्रॉपर्टी नंतर ऑफिस रेंट ₹5,000 आणि ऑफिस रेंट येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑफिस रेंट कार्यालयाचे भाडे असा अर्थ होतो त्याचा. ऑफिस रेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 5,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ऑफिस रेंट नंतर आहेत मोटर व्हॅन 40,000 रुपये आणि मोटर व्हॅन ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. 40,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटर व्हॅन इनर कॉलमला 40,000 रुपये. इनर कॉलमला यासाठी कारण त्याच्यासमोर स्टार आहे याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण ती ॲडजस्टमेंट पाहूया कोणती आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5%. मोटर व्हॅनची किंमत ही 5% कमी झाली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. मोटर व्हॅनची किंमत आहे 40,000 रुपये गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2,000 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 2,000 रुपयांनी कमी झाली आहे. आणि डेप्रिसिएशन म्हणले की पर्टिक्युलर ॲसेटमधून ते लेसच करावे. लेस 5% डेप्रिसिएशन उत्तर आलेलं आहे 2,000 रुपये. लेस करून आउटरला घेऊया 38,000 रुपये. याचा अर्थ असा आहे की मोटर व्हॅनची किंमत आधी होती 40,000 रुपये आणि त्यावर्षी त्या ॲसेटची किंमत 2,000 रुपयांनी कमी झालेली आहे. म्हणजे यावर्षी किंवा वर्षाच्या शेवटी मोटर व्हॅनची किंमत 38,000 रुपये दिसत आहे. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट घ्यावे लागतात. मग 2,000 रुपयांचा सेकंड इफेक्ट घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन डायरेक्ट आउटर कॉलमला 2,000 रुपये. मोटर व्हॅन नंतर आपल्याला दिसत आहेत स्टॉक 1/4/2018 रोजीचे, म्हणजे आपल्या अकाउंटिंग इयरच्या पहिल्या दिवशी असलेला मालाचा शिल्लक साठा. म्हणजेच तो ओपनिंग स्टॉक आहे 89,500 रुपये आणि ओपनिंग स्टॉक येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक आपण एक जागा सोडली होती. डायरेक्ट आउटर कॉलमला 89,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत जनरल एक्सपेन्सेस 2,500 आणि जनरल एक्सपेन्सेस येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू जनरल एक्सपेन्सेस डायरेक्ट आउटर कॉलमला 2,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. जनरल एक्सपेन्सेस नंतर आहेत सन्ड्री डेटर्स 62,000 रुपये. याचा अर्थ आपल्या ग्राहकांकडून येणं आहे 62,000 रुपये आणि सन्ड्री डेटर्स येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, पण इनर कॉलमला घ्यावे लागतील कारण त्याच्यासमोर 2 स्टार आहेत. याचा अर्थ त्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहेत. आधी आपण पोस्टिंग करूया.
सन्ड्री डेटर्स 62,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलमला 62,000 रुपये. मग लगेच आपण त्यावर कोणती ॲडजस्टमेंट आहे ती पाहूया. तर ॲडजस्टमेंट आहे, चौथी ॲडजस्टमेंट आहे RDDची आणि सातवी ॲडजस्टमेंटसुद्धा डेटर्सवरतीच आहे. मग आधी आपण सातवी ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत, कारण आपण त्यांना माल विकलेला आहे 6,000 रुपयांचा आणि तोही उधारीवर विकलेला आहे. म्हणजे 6,000 रुपये त्यांच्याकडून येणं असल्यामुळे, म्हणजे आधीच येणं आहे त्यांच्याकडून 62,000 रुपये. शिवाय आपण त्यांना माल विकलेला आहे 6,000 रुपयांचा, म्हणजे एकूण येणं आहे जे आहे ते आधी आपण दर्शवणार आहोत आणि त्यातून मग RDD लेस करायचे आहेत आपल्याला. मग आधी आपण सातवी ॲडजस्टमेंट सोडवत आहोत. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. याचा अर्थ असा आहे की आपण 6,000 रुपयांचा माल विकलेला आहे आणि आपण माल विकतो डेटर्स म्हणजेच ग्राहकांना. आपण डेटर्स यांना 6,000 रुपयांचा माल उधारीवर ऑन क्रेडिट उधारीवर विकलेला आहे, पण त्याची नोंद आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये आढळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या ट्रान्झॅक्शनची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये झालेली नाही, पण फायनल अकाउंट तयार करत असताना आपण जो माल विकलेला आहे त्याची नोंद फायनल अकाउंटमध्ये करणार आहोत. म्हणजे आपण माल विकला म्हणजे आपली एकूण विक्री वाढली, म्हणजे 6,000 रुपयांचा इफेक्ट एकूण सेल्समध्ये ते ॲड करावे लागतील. प्लस सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ते ॲड करावे लागतील, कारण डेटर्सकडून तेवढं येणं वाढलेलं आहे म्हणून. मग आधी आपण डेटर्समध्ये ॲड करूया 6,000 रुपये. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, की ज्या विक्रीची नोंद आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये झालेली नाही, पण फायनल अकाउंट तयार करत असताना ती नोंद आपण करणार आहोत. अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 रुपये इनर कॉलमला ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया, कारण आज आणखीन एक ॲडजस्टमेंट डेटर्सवरती आहे म्हणून 68,000 रुपये आपण इनर कॉलमला घेतले. जर डेटर्सवरती आणखीन ॲडजस्टमेंट नसती तर हे 68,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेतले असते. हा झाला अनरेकॉर्डेड सेल्सचा फर्स्ट इफेक्ट. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आणि सेकंड इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एकूण सेल्समध्ये ते ॲड करायचे आहेत. मग सेल्स सुरुवातीला येतील तेव्हा ते आपण त्यात ॲड करूया. अनरेकॉर्डेड सेल्स ₹6,000. मग जेव्हा सेल्स येतील तेव्हा ते आपण त्यात ॲड करू आणि ॲड करून त्यातून आपल्याला सेल्स रिटर्न्स लेस करायचे आहेत. आपले सातव्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. मी सातव्या ॲडजस्टमेंटला खून करत आहे की झाली ही ॲडजस्टमेंट म्हणून. आता डेटर्सवरील पुढील ॲडजस्टमेंट मी सोडवत आहे. चौथी, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स ॲट 5% इज टू बी क्रिएटेड. त्यांचं असं म्हणणं आहे की डेटर्स म्हणजे आपले ग्राहक कस्टमर्स यांच्याकडून 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे ते संशयित बुडीत कर्ज आहेत 5%. डेटर्सकडून आता एकूण येणं दिसत आहे 68,000 रुपये. त्यापैकी 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे आपल्याला गणित करावं लागेल. त्यासाठी एकूण येणं आहे 68,000 रुपये. 68,000 गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार आपल्याला करावा लागेल. उत्तर आलेलं आहे 3,400 रुपये. म्हणजे ग्राहकांकडून 3,400 रुपये येणार नाही असा आपल्याला संशय आहे. ते येणार नाहीत म्हणून ते आपल्याला लेस करावे लागतील. लेस 5% RDD. आणि हे न्यू RDD आहेत. आपल्याला जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये RDD देतात ते न्यू असतात. आणि आत्ताच आपण ते कॅल्क्युलेट केले 3,400 रुपये. लेस करून आउटरला घेऊया.
उत्तर आलेलं आहे 64,600 रुपये. याचा अर्थ असा आहे की ग्राहकांकडून 68,000 रुपयांपैकी 3,400 रुपये येणार नाहीत असा संशय असल्यामुळे आता ग्राहकांकडून येणं आहे 64,600 रुपये. आता 3,400 हे जे न्यू RDD आहे त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला लिहावा लागेल, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आणि न्यू RDD येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD कंसामध्ये न्यू, आणि न्यू RDD आहे 3,400 रुपये. तर चौथ्याही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. मग चौथ्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे झाली म्हणून. आपण या तासाला डेटर्सपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढील तासाला आपण त्यापुढील पोस्टिंग करणार आहोत. धन्यवाद.